तर मित्रांनो, मी आहे संग्राम गायकवाड, तुमचा होस्ट, आणि आज आपण जाणार आहोत कोकणामध्ये दिवेघर ह्या गावी। इथे माझे एक मित्र आहेत, त्यांनी खूप छान एक प्लॉटिंगचा प्रोजेक्ट केलेला आहे, तो आपण बघण्यासाठी जाणार आहोत। तर आज आपण ताम्हिणी गाठा मार्गे कोकणामध्ये निघालेलो आहोत। जाताना खूप सुंदर सुंदर आम्ही धबधब्यांचे दृश्य घेतलेले आहेत, तेही तुम्हाला दाखवणार आहोत। तर चला जाऊयात आपण दिवेघर या ठिकाणी। नमस्कार, मी दयानंद चिखलकर। मी आपणा सर्वांचं आपल्या या शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम या रिसॉर्टमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो। हा रिसॉर्ट जो आहे हा तुम्ही अतिशय युनिक असा रिसॉर्ट आहे, कारण काय त्या ठिकाणी तुम्ही त्याला कमर्शियल पोटेन्शियल पण आहे। मग इथे जे पाडलेले प्लॉट्स आहेत ते प्लॉट तुम्ही विकत घेऊ शकता, तिथे तुमच्या आवडीचं फार्म हाऊस बनवू शकता, किंवा तिथे तुम्ही तुमच्या आवडीचं एखादा रिसॉर्टसुद्धा उभं करू शकता। त्यासाठी लागणारी सर्व मदत आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो, जेणेकरून सर्व जे काही आपल्याला अधिकृत परवाने लागतात ते, आणि नंतर काम करणाऱ्या टीम जी म्हणतो आपण, आर्किटेक्ट, नंतर इंजिनियर्स, या सर्वांचं आपण अरेंजमेंट करून देऊ शकतो। म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला फक्त इथे इन्व्हेस्टमेंट करायची आहे। इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर ॲटोमॅटिकली बाकीचा संपूर्ण सपोर्ट जो आहे हा शेवटपर्यंत आमचा तुमच्याकडे तुम्हाला दिला जाईल। आपण हे प्लॉट जे डेव्हलप केलेले संपूर्ण डेव्हलप प्लॉट असे केलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईट, पाणी आणि रस्ते या बेसिक ॲम्युनिटी आम्ही प्रोव्हाइड करतो आहे। आपल्याकडे 2 विहिरी आहेत, त्याला भरपूर पाणी आहे, जवळजवळ 12ही महिने पाणी आहे। त्याचा वापर देखील आपण वर्षभर करू शकता, त्यामुळे पाण्याची सोय वगैरे सर्व झालेली आहे। अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी हे आपण प्रोजेक्ट करतो आहे, आणि त्या प्रोजेक्टचा नक्कीच तुम्ही पुरेपूर वापर करा, भरपूर त्याचा लाभ घ्या, असंच मी तुम्हाला सांगेन। थँक्यू। बेसिकली आज आपण आलो आहे पुण्याहून दिवेघर या ठिकाणी। हे कोकणातले एक स्थान आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे एक गाव आहे। पूर्ण किनारपट्टी याला लाभलेली आहे। कोकणामध्ये मोजकेच 3 ते 4 खूप छान गावं आहेत। अलिबाग आहे, दापोली आहे, दिवेघर आहे। तर आपण दिवेघरमध्ये आज आलो आहे। इथे सरांनी एक 4 एकरमध्ये खूप छान प्लॉटिंगचा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे। याच्यामध्ये माझ्या उजव्या बाजूला एक ऑलरेडी छोटंसं त्यांनी एक मॉडेल बनवलेलं आहे, त्यांच्यामध्ये ते ऑलरेडी एक रिसॉर्ट रन करत आहेत। बाकीचे जे प्लॉट आहेत साधारण 26 प्लॉट आहेत विकण्यासाठी। 5000 ते 8000 फुटांपर्यंत हे प्लॉट आहेत, 5 ते 8 गुंठ्यांचे। मध्ये तुम्हाला जर का एक मोठा प्लॉट हवा आहे तर तोही मिळेल, जो 32 गुंठ्यांचा असणार आहे। भरपूर सारे ड्रोन शॉट्स आहेत, खूप मस्ती केलेली आहे। पश्चिमेला तुम्हाला समुद्र दिसतोय, उजव्या बाजूला म्हणजे तुमच्या एक नदी आहे, त्याचा पण फुटेज ठेवलेला आहे। काही प्रीमियम प्लॉट्स पण आहेत आपल्याकडे अवेलेबल, ते 8 ते 9 गुंठ्यांचे असणार आहेत, तेही आपण आज बघूया। सर आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत, इथे कसं आहे, काय आहे, वातावरण कसं आहे, कुठलं गाव आहे। सर आपल्याला नंतर बीचवरती सुद्धा घेऊन जाणार आहेत। आज आपल्यावर पावसाने जर कृपा केली तर हा आपला व्हिडिओ चांगला होऊ शकेल, आणि मला वाटतं नक्कीच तो आज आपल्यावरती मेहरबान आहे आणि आपल्यावरती दया करेल। लेट्स गो। सर मला थोडी माहिती देऊ शकाल, प्लॉट किती एकराचा आहे, आपला कॉन्सेप्ट काय आहे, आपण कुठल्या गावात आहोत? नक्कीच। तुमचं आमच्या या शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम रिसॉर्टमध्ये स्वागत आहे। येस, थँक्यू। हे जागेचं टोटल क्षेत्र जे आहे हे 4 एकरचं क्षेत्र आहे, आणि त्यामधील हे क्षेत्र जे आहे हे
आपल्या कारले म्हणून एक गाव आहे, दिव्यागरला लागूनच आहे ते. ओके. तर कारले गावात आहे हे, आणि इट इज लाईक वी कॅन से एक्सटेंडेड दिव्यागर. बाणेर एनेक्स सारखं दिव्यागर एनेक्स. दिव्यागर एनेक्स म्हणता येईल बेसिकली. तर त्यामुळे दिव्यागरचे सर्व फायदे ह्या लोकेशनला आहेत. बरोबर. आणि आता हा भाग चांगल्यापैकी डेव्हलप होतोय. जसं आमच्या बाजूला एक एक्झॉटिका म्हणून रिसॉर्ट चांगला डेव्हलप झालेला आहे. समोर आणखी युफोरिया म्हणून एक रिसॉर्ट चांगला डेव्हलप झालेला आहे. तर आता ही डेव्हलपमेंटला ह्या भागामध्ये सुरुवात झाली आहे. बरोबर. आपल्या जागेचं वैशिष्ट्य तुम्ही पाहिलं असेल, एका साईडला आपल्याला सुंदरपैकी लेक आहे, नंतर समोर समुद्र किनारा आहे, आणि ह्या साईडला म्हणजे पश्चिमेला मस्तपैकी नदीचं पात्र आहे, कारले नदीचं पात्र आहे. चल मग आता तुला मी आता एक असं प्रेक्षणीय मंदिर दाखवतो जे आज आपल्या ह्या प्रॉपर्टीमध्ये आपण स्वतः बनवतो आहोत. आता आपण उभे आहोत आम्ही आमच्या जागेमध्ये बांधत असलेल्या महादेवाच्या मंदिराजवळ. ओके. अतिशय सुंदर अशी पवित्र जागा आहे. बाजूला हा वटवृक्ष उभा आहे. बरोबर. आणि त्याच्या सावलीमध्ये हे मंदिर आपलं दिसतंय. मी हे बंद करतो छत्री. हो. आणि मंदिराचं काम आता जवळजवळ झालेलं आहे. बाकी आता फिनिशिंग वर्क आता चालू होईल. मंदिराच्या परिसराचा पाहिलं तर हा 5 गुंठ्याचा प्लॉट होता. त्यामध्ये आम्ही एक देऊळ बांधलं, एक विहीर आहे, आणि भविष्यामध्ये इथे आणखी काही वास्तू उभी करू शकतो आपण. बरोबर. जागेच्या ह्या डाव्या बाजूनी जर आपण पाहिले तर तुम्हाला हे प्लॉट दिसतील. प्लॉट चालू झाले. हे प्लॉट चालू झाले. हे पूर्ण पेरिफेरीला आणि संपूर्ण जागेमध्ये प्लॉटिंग केलेलं आहे. आणि आपला रिसॉर्ट आहे तो आता हा उजव्या बाजूला दिसतोच आहे तिथे. आणि ही मधली आपली जागा आहे ती 32 गुंठ्यांची आहे. 32 गुंठ्याचा तो एक मोठा प्लॉट आहे. ज्या कोणाला काही मोठा प्रोजेक्ट करायचा असेल तर ते करू शकतात त्या जागेमध्ये. इथं देऊळ बांधून झालं की प्रतिष्ठापनेला आम्ही नक्कीच सर्वांना आमंत्रित करणारच आहोत. तर त्यावेळी यावं सर्वांनी आणि महादेवाचं दर्शन घ्यावं. येस येस. हा जिल्हा कुठला सर? हा रायगड जिल्हा आहे तो. रायगड जिल्हा. हो. आणि गाव आहे आपलं दिव्यागर. दिव्यागर. हो. चल संग्राम, आता तुला बीच दाखवतो जो तुझा कदाचित आवडता विषय असू शकेल. तर आता मी तुम्हाला ह्या आपल्या दिव्यागर बीचच्या संदर्भामध्ये त्याची खासियत सांगणार आहे. दिव्यागर बीच हा मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरापासून सगळ्यात जवळचा अत्यंत सुरक्षित असा बीच आहे, जिथे संपूर्ण फॅमिली येऊन एन्जॉय करू शकते. इथे कुठेही अंडरकरंट वगैरे नाही आहे. आणि हा अथांग असा समुद्र आहे की जो जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर लांबीचा हा बीच असतो. गोल्डन सँड बीच आहे, त्याच्यामुळे संपूर्ण फॅमिली अत्यंत मनसोक्त धमाल करू शकते इथे. तर असा हा बीच आहे. या बीचचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की इकडे सीगल म्हणून जे मायग्रेटेड बर्ड्स आहेत ते त्यांच्या म्हणजे ऑस्ट्रेलियासारख्या जवळजवळ नाही म्हटलं तरी एक 15,000 ते 16,000 किलोमीटर लांबीच्या अंतरावरून ते खास दिव्यागरला येतात, कारण त्यांना त्यांची पिल्लं द्यायची असतात. तर ते आपल्या दिव्यागर बीचला येतात, त्यांची पिल्लं देतात, आणि ते मोठे बर्ड जे आहेत ते निघून जातात आणि त्यांची पिल्लं इथेच मोठी होतात. तर हे अशी आमच्या दिव्यागर बीचची काही खासियत आहे जी तुम्हाला नक्कीच म्हणजे एन्जॉय करायला आवडेल. चला आता पाऊस सुरू होईल. बीच तर बघून झालेला आहे. आपण नाश्ता करूया का? सर आवडलं मला फार हे. होय, ही आहे आपल्या कोकणातली डेलिकसी. याला म्हणतो आपण घावण चटणी. कारण घावण चटणीचा आस्वाद हा काही वेगळाच असतो. आणि हे असं धुंद करणारं वातावरण वगैरे असेल ना, बरोबर, त्यासोबत ही घावण चटणी, हा टपटप पडणारा पाऊस, हे काय म्हणजे मेस्मरायझिंग. बेसिकली मेस्मरायझिंग एक्सपिरियन्स. आता आपल्या किचन मध्ये सगळं बनतं इकडेच. हो, आपलं फुल फ्लेज किचन आहे. इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकार आपण बनवतो. आणि त्याच्यामध्ये आज सकाळचा नाश्त्याचा बेस जो आहे तो घावण चटणी आहे. बरोबर. तसं आमच्याकडे नॉर्मल ब्रेकफास्ट जो लावतो तो आम्ही असं फुल फ्लेज बुफे ब्रेकफास्ट असतो. त्याच्यामध्ये वेगळे आयटम असतात, साऊथ इंडियन आयटम असतात, आपले ट्रॅडिशनल आयटम घावण चटणी किंवा कांदा पोहे, नंतर सँडविचेस वगैरे, चहा, कॉफी. तर आता मी तुम्हाला या आपल्या दिव्यागर बीचच्या संदर्भामध्ये त्याची खासियत सांगणार आहे. दिव्यागर बीच हा मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरापासून सगळ्यात जवळचा
अत्यंत सुरक्षित असा बीच आहे, जिथे संपूर्ण फॅमिली येऊन एन्जॉय करू शकते. इथे कुठेही अंडरकरंट वगैरे नाही आहे आणि हा अथांग असा समुद्र आहे की जो जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर लांबीचा हा बीच असतो. गोल्डन सँड बीच आहे, त्याच्यामुळे संपूर्ण फॅमिली अत्यंत मनसोक्त धमाल करू शकते इथे. तर हे अशी आमच्या दिव्यागर बीचची काही खासियत आहे, जी तुम्हाला नक्कीच म्हणजे एन्जॉय करायला आवडेल. दिव्यागरला पोचण्याकरता बरेचसे मार्ग आहेत. एकतर तुम्हाला मुंबईवरून जर आलात तर तुम्ही भाऊच्या धक्क्यावरून मांडवा जेटीला येऊ शकता. मांडवा जेटीवरून मी तुमची कार जी आहे ती तुम्ही तिथल्या भाऊच्या धक्क्यावरून रोरोमध्ये टाकून मांडवा जेटीला आलात. कार पुन्हा तुम्ही मांडवा जेटीवरती अलाईट व्हा. तिथून नंतर बाय रोड कम डाऊन टू मुरुड नंतर आदगाव वगैरे सारखे जो किनारा आहे त्या साईडला पुन्हा एक दुसरी रोरो सर्व्हिस आहे जी घेऊन तुम्ही नंतर आमच्या दिघी पोर्टला येऊ शकता. दिघी पोर्टला पुन्हा तुमची कार तुम्ही बाहेर घ्या आणि नंतर तुम्ही एक फक्त 12 किलोमीटर ते 14-13 किलोमीटरच्या अंतरावरती आमचा दिव्यागर बीच आहे. हा एक मार्ग झाला. आणि हा मार्ग ह्यासाठी मी तुम्हाला रिकमेंड करेन, कारण ह्याच्यामध्ये थोडं थ्रिल पण आहे, कारण यू आर ट्रॅव्हलिंग बाय रोड, यू आर ट्रॅव्हलिंग थ्रू रोरो, सो इट्स एन्जॉयबल जर्नी. सेकंड जर्नी आहे, तुम्ही मुंबई गोवा हायवेला आलात, तिथून तुम्ही सरळ माणगावला या. माणगाववरून नॅशनल हायवेने माणगावला आलात, नंतर मग तिथून पश्चिमेकडे वळलात की तुम्हाला दिव्यागर बीचवरती यायला फक्त 40 किलोमीटरचा जर्नी आहे. अत्यंत सुंदर रस्ता आहे, कॉन्क्रीट झालेला कंप्लीट नवीन रस्ता आहे, त्यामुळे इट इज अ रिअली एन्जॉयबल राईड इन ऑल द सीझन. आणि तसंच पुण्यावरून सुद्धा तुम्ही जर निघालात पुण्यावरून, तर तुम्हाला इथून पुण्यावरून चांदणी चौकातून सरळ तुम्ही पिरंगुट मार्गे मुळशीला या. मुळशीवरून नंतर ताम्हिणी घाटामध्ये या. ताम्हिणी घाट खाली उतरलात की तुम्हाला पुन्हा माणगाव लागेल. माणगाववरून पुन्हा दिव्यागरला तुम्हाला यायला सेम रूट आहे. आणि हा देखील रस्ता अतिशय प्रेक्षणीय आहे, सुंदर अशी निसर्गाची ज्याच्यावरती खैरात केलेला आहे असा हा रोड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर्नी करताना किंवा प्रवास करताना काही थकावट अशी वाटणार नाही. यू विल डेफिनेटली एन्जॉय युअर जर्नी. तर मित्रांनो, आता आपण पुण्याला आलेलो आहोत. जसं मी तुम्हाला तिथे एक्सप्लेन केलं होतं की हे जे प्लॉट्स आहेत आपल्याला इथे 2 पर्स्पेक्टिव्हने आपण इथे बाय करू शकतो. एक आहे तुमचा फार्म हाऊस प्लॉट, जिथे तुम्हाला 5 ते 8 गुंठ्यांचे प्लॉट्स मिळणार आहेत. साधारण 10 लाख रुपयाची किंमत असणार आहे. आणि त्याचबरोबर इथे जसं तुम्हाला सांगितलं मी, कमर्शियलसुद्धा एक पोटेन्शियल आहे. सरांनी तिथे 5 गुंठ्यामध्ये 4 बेडरूम्स आणि एक किचन केलं आहे. त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा इथे तुमचं स्वतःचं एक रिसॉर्ट बनवू शकता. ते जे रिसॉर्ट आहे ते कसं रन होईल, काय होईल, त्याचं कॅल्क्युलेशन कसं असेल ते समजण्यासाठी तुम्ही मला कॉल करा. आणि ते जे रिसॉर्ट रन करण्यासाठी बाकीच्या काही तुम्हाला तरतुदी लागतील त्या सर्व सर आणि मी तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच मदत करू. आणि तुम्हाला जर का फार्म हाऊससाठी तो जर का प्लॉट हवा असेल तर स्ट्रेट अवे तुम्ही तिकडे जाऊन बाय करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही मला नक्की संपर्क करा. थँक्यू.